खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये. 302 लावा. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. खरंच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा आहे की इतका हा पवित्र जिल्हा असताना, बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके प्लॅनिंग म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही. गुंडगिरीच्या, हप्ते वसुलीच्या, खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलात्कार असे दरोड्याचे हे गुन्हे आहेत त्यांच्यावरती. असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं, या राज्यानं कधी बघितलं नव्हतं. काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली. खूप वाईट. आणि आजचं तर खूपच धक्कादायक आहे की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले, सामूहिक कट करायला लागले, संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून, मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलो होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकच आरोपी ते वेगळे नाही आहेत. ह्या 3 टीम आहेत असं माझं मत आहे. खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम, खून करायला लावलेली वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला आहे. तो सरमाड का काय कोणी ते एका जागेवर बसले ते आणि हे घडून आणतोय. म्हणजे खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणारापेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. याच्यावरती 302 होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे, पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे. तुम्ही कुठे सदस्य बनवले, आमका बनवले, तमक बनवले. आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं मी सांगतो, खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस हे फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्यार येणं आवश्यक. यांना कोणत्या मंत्रालयांनी फोन केले त्या काळात 20-22 दिवसाच्या काळात यांनी 100% फोन केलेले आहेत. कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कसं काय नाही, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट, जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कुणी, गाड्या कोणी पुरवल्या, पैसा कोणी पुरवला, हे कोण, घरं कोणी दिले, हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे. कारण हे लाभार्थी आहेत. कुणी चोऱ्या करायचे, हे चोट्टे चाट्टे हे एकमेकाला देत असतील पैसे, म्हणून ही लाभार्थी टोळी. आणि ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली. त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला. जी पत होती, प्रतिष्ठा होती ना, ह्या टोळीमुळे, ही धनंजय मुंडेची टोळी, ह्या टोळीमुळं वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली. म्हणून हिचा नायनाट होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना तो करावा. मात्र खंडणी प्रकरण जे अगोदर 19 तारखेला मागणी केली होती त्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत. त्या व्हिडिओमध्ये ते आतमध्ये जात आहेत, त्यात काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी, ज्याला परत निलंबन करण्यात आलं. मात्र हे धक्कादायक आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते. हे बघा, एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणार आहे. आज देशमुख कुटुंबाच्या नशिबानं, या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं, राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले. ही खूप चांगली गोष्ट झाली. आता मात्र कोणाला सोडता येणार नाही. नसतं अर्ज करत होते, एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते. मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये. जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोका, हे मर्डर करू शकते त्यांचा. यांना सुटू देऊ नका. आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला, खून पण केला आणि खंडण्या पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. हे चॅलेंज आहे. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे. मुळा जाळा सकट उखडून टाका, यांना ठेवू नका. हे का राज्य चालत नाही येत, एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका. कोणीच नसता काय होईल, तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे. आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडे दिवस. यातलं एक बी आरोप सुटला राज्यात बंद पाडून टाकणार आहे पूर्ण. हो, घालीत नाहीत कसं काय? अरे सरकारनं त्यांच्या आहे ते टर्मळ एक, त्याला काय कळत नाही का? आता मला एक सांगा बरं, तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे, ते अटक झालेलं, त्याला काय गरज आहे एवढं प्रॉपर्टी? जितकी 2-4 कनिंग भरते बा पैसे, याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाहीची, 100% नाही. ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याचीच आहे. याला सगळ्याला मुख्यमंत्र्याचं पाठबळ आहे मग त्यांच्याकडे आहे. सध्या तरी नाही वाटत. ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार नाही. सध्या तरी वाटतंय SID, CID
बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅकनं काम करतंय सध्या तरी वाटतं. मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली, तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली, तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत, आता एवढा पुरावा मिळाला ना, आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे. हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय, आणि तो थेट मीडिया समोर आलाय. आणि मिळाला असेल ना, झोपले काय मग ती आता मीडियात येतोय म्हणल्यावर मग मीडियाकडे तपास देता का? तुम्हाला नसेल जमत तर काय ठेवा मग. अरे मग असंच नाही तर काय, तर तुम्हाला काय आता झोपले का? आता ती ईडी का कोण आहे ती कुठे? अरे एवढी प्रॉपर्टी माझं काही ना राव 13.5 पत्र तरी माझ्या मग यासाठी लावली आणि इतकी प्रॉपर्टी ऐकू बधीर होते माणूस. कोटी म्हणलं की झाकाची ती इकडे आणि त्याची कोटीनं प्रॉपर्टी सापडते कोटीनी. ईडी कुठे? ईडीने काचा काचा धुळून काढे पाहिजे ती. आणि ज्याच्या ज्याच्या नावावर यांची प्रॉपर्टी ना त्यांना माहिती टाकला पाहिजे, नाही ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे. नाही तुमचे लेकर जाणार आहेत बरं का. यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरिबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमिनी प्लॉट पैसे काही लय मोठं गबाळ केलंय. हे तुमच्यावर बेतल तिकडे त्यांचं लिहून द्या. आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीड नगरीमधूनच, खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये, 302 लावा. नंबर 1चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा, कारण खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, त्याला सोडू नका. आणि ह्या 3 टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत, 100% फोन केले त्यांनी, ते सुद्धा मध्ये घ्या. 6 आरोपी 100-150 जणांची टोळी, लय मोठी नाही ही लाभार्थी टोळी ही. मग तर जेरबंद करा लवकर, कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती मराठी शांत आहे. ते म्हणलेले एकही आरोपी सुटू देणार